नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट हेल्पलाईन सेंटर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक या ठिकाणी डिस्कस करणार आहे. तो म्हणजे जेही आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आली आहे, या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये जर आपण कंपॅरिझन केलं 2025 आणि 2026 यामध्ये आपल्याला बरेच डिफरन्सेस आणि रँक मध्ये बरीच वाढ झालेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. मग या सर्व गोष्टीचा जर आपण विचार केला असता तर एकंदरीत या गोष्टीचा काय परिणाम आपल्या येणाऱ्या कॅप राऊंड वरती होणार आहे याबद्दल आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण इन्फॉर्मेशन घेणार आहेत. मेनली पाहिला असता जोही या ठिकाणी या वर्षी नंबर ऑफ कॅन्डिडेटचं रजिस्ट्रेशन पाहिला असता किंवा जोही या ठिकाणी या वर्षीचा इंजिनिअरिंगचा डेटा जर आपण ऑब्झर्व केला असता 2025 आणि 26 मध्ये जर आपण विचार केला यामध्ये आपल्याला बराच डिफरन्स या ठिकाणी जाणून येतो. तर पहिला डिफरन्स म्हणजे काय, 2025 आणि 26 मध्ये एकंदरीत जे रजिस्ट्रेशन झालेले विद्यार्थ्यांची संख्या होती हे होती आपली 2,14,643 एवढी संख्या आपल्याला 2025 मध्ये दिसून येते. पण 2026 आणि 27 जर आपण विचार केला असता तर हे संख्या आपल्याला दिसून येते 2,45,526 एवढी आपल्याला या ठिकाणी वाढ झालेली दिसून येईल. आणि या वाढीचा जर आपण विचार केला असता तर यामध्ये हे डिफरन्स आपल्याला दिसून येईल 30,883 हे म्हणजे एवढी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी संख्या वाढ झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे एकंदरीत या ठिकाणी 14% या ठिकाणी हा नंबर ऑफ पर्सेंटेज या ठिकाणी इन्क्रीज झालेला आहे. मग एकंदरीत याचा आपला जोही या ठिकाणी मेरिट आहे, रँक आहे, याच्यावरती कुठे ना कुठे या ठिकाणी इफेक्ट झालेला आपल्याला दिसून येतो. याचे बरेच मल्टिपल रिझन्स आहेत. फर्स्ट रिझन जर आपण या ठिकाणी फाइंड आउट केलं तर फर्स्ट रिझन आहे आपलं 2 टाइम्स या ठिकाणी सीईटी एक्झामिनेशन. 2 टाइम्स सीईटी एक्झामिनेशन मुळे सुद्धा या ठिकाणी बराच या ठिकाणी रँक मध्ये वाढ झाली दिसून येईल. दुसरा या ठिकाणी इम्पॅक्ट असाही आपल्याला दिसून येतो की आपण जर थोडं ऑब्झर्वेशन केलं तर ज्या विद्यार्थ्यांचा पीसीएम आणि पीसीएमबी हे ग्रुप होता हे सुद्धा विद्यार्थी संख्या या वर्षी बऱ्याच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढ झालेली आपल्याला दिसून येत आहे. तर त्याच अनुषंगाने जोही आपला फर्स्ट जो काही या ठिकाणी ऑल स्टेटचा आपला म्हणजे स्टेट मध्ये जे काही म्हणजे पीसीएम देऊन जे विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन आहे त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहोत. आणि या इफेक्टचा आपण कॅप राऊंड मध्ये कशा प्रकारे अनालाइज करायचं याबद्दल सुद्धा तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन देणार आहे. तर पाहूयात आपण 2025 आणि 26 मध्ये एक्झॅक्टली डिफरंट किती आहे आणि जर ज्या विद्यार्थ्याचा 98, 95 असा रँक पर्सेंटाईल होता या विद्यार्थ्याला कशा पद्धतीने चॉईस फिलिंग करायची आहे याबद्दल सुद्धा आपण डिस्कस करूया. तर 2025 चा विचार केला असता त्यावेळेस आपण पर्सेंटाईल 100% विचार करतो त्यामध्ये लास्ट इयरला फक्त 6 विद्यार्थी होते. पण या वर्षी जर आपण हा विचार केला तर या वर्षी जवळपास 35 स्टुडंट्स आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. म्हणजेच ओव्हरऑल या ठिकाणी जे विद्यार्थ्यांची संख्या 35 या ठिकाणी आपण जर विचार केला तर जवळपास या ठिकाणी जास्त आपल्याला दिसून येते. ठीक आहे. नंतर जर आपण विचार करतो 99% टू 99 लक्षात घ्या आपण जो या ठिकाणी एक अंदाज व्यक्त करतात बरेच विद्यार्थी पर्सेंटेलाकडून तुझे 99% म्हणजे तुला सीओपी मिळून जाईल. तर हा अंदाज खूप चुकीचा आहे. यावर्षी ज्या विद्यार्थ्याला 99.75 च्या पुढे आहेत अशाच विद्यार्थ्यांनी सीयूपी मध्ये सीएस ब्रांचचा विचार करावा. अनदरवाईज आपण विचार नाही केला तरी योग्य असतं. कारण आपला या ठिकाणी पर्सेंटाईल अकॉर्डिंग कधीच या ठिकाणी अंदाज जो असतो हा योग्य नसतो. आपला अंदाज जर आपण रँक वरती करत असाल तर हा योग्य असतो. ज्या विद्यार्थ्यांना सीयूपी मध्ये यावर्षी ऍडमिशन पाहिजे कॉम्प्युटर ब्रांचला अशा विद्यार्थ्यांचा जर मेरिट नंबर 400 किंवा रँक जर 400 पर्यंत असेल तरच आपण सीयूपी चा विचार करा सीएस साठी. जे विद्यार्थी व्हीजीटीएस साठी विचार करतात अशा विद्यार्थ्यांचा या ठिकाणी जर 550 पर्यंत रँक असेल तरच ते विद्यार्थी या ठिकाणी व्हीजीटीएस साठी विचार करू शकतात. महत्वाची यामध्ये गोष्ट सांगायची बऱ्याच विद्यार्थ्यांना 99% आहे. याचा अर्थ विद्यार्थी असा विचार करतात की मला तर काय सीयूपी मिळून जाईल, व्हीजीटीआय मिळून जाईल, आयसीटी मिळून जाईल. पण या वर्षी थोडा विचार करणं गरजेचं आहे. आपण कॉन्फिडंट राहा पण ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये नका जाऊ. ठीक आहे. महत्वाचं आहे काही विद्यार्थ्यांना राग येईल पण रियालिटी काय शो होती यामध्ये जर आपण 99 चा विचार केला तर जवळपास लास्ट इयरला 3,310 एवढा रँक होता. पण हाच रँक या वर्षी 4,328 एवढा आहे. म्हणजेच लास्ट इयरच्या कम्पेरेटिव्ह
या फर्स्ट रँक मध्ये आपल्याला जवळपास 1018 मुलांची वाढ झालेली दिसते. म्हणजे हे वाढ कमी नाहीये, खूप जास्त वाढ आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तर काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. जरी आपले गुड मार्क्स असतील, नो प्रॉब्लेम. ज्या ठिकाणी आपण 5 ऑप्शन्स फिल करणार त्या ठिकाणी 30 ऑप्शन्स फिल करा. आपल्याला काही अडचण येणार नाही. आपण जर जस्ट 5 ऑप्शन जर ठेवला तर या ठिकाणी डेफिनेटली अडचण येऊ शकते. ठीक आहे. सेम ॲज 99 चा विचार केला तर आपण पाहू शकतो की लास्ट इयरला लास्ट रँक होता 6907. यावर्षी या ठिकाणी आपण विचार करू शकतो 8570 हा रँक आपल्याला डिफरंट या जाणून येतो. आणि ओव्हरऑल जर डिफरंट बघितला या रँक मध्ये सुद्धा जवळपास 1663 मुलांची वाढ झाली आहे. आणि लक्षात घ्या यामध्ये खूप महत्वाचं जर तुम्ही एक ग्राफ बघितला, जसा आपला पर्सेंटाईल खाली येत आहे तशी यामध्ये वाढ सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात येत आहे. आणि हे वाढ अशी या पद्धतीने जे मी तुम्हाला 94 पर्यंत एक्झाम्पल घेतलंय, जसं आपण खाली जाऊ तसं या ठिकाणी आणखी संख्या या ठिकाणी जास्त आपल्याला दिसून येते. सेम ॲज 97 चा जर विचार केला तर या ठिकाणी 97 चा लास्ट इयरचा रँक होता हा 10,410. आणि या वर्षीचा जर आपण विचार केला तर हा रँक आपल्याला दिसून येतो या ठिकाणी जवळपास 12,694 एवढा आपल्याला या ठिकाणी रँक दिसून येत आहे. ठीक आहे. नेक्स्ट मध्ये आपण या ठिकाणी पाहू शकतो की ज्या विद्यार्थ्याचा 96.99 एवढा या ठिकाणी आपला पर्सेंटाईल आहे, त्याच विद्यार्थ्याचा रँक गेल्या वर्षी पाहिला असता 13,858 होता, पण या वर्षी तोच विद्यार्थ्याचा रँक 17,000 दिसून येतो. म्हणजे ओव्हरऑल जर या ठिकाणी आपण वाढचा विचार केला 3,145 एवढी आपल्याला या ठिकाणी दिसून येते. नेक्स्ट आपण जर 95.99 चा विचार केला तर लास्ट इयर 17,254 एवढा रँक होता, पण यावर्षी पाहिला असता 21,111 एवढा या ठिकाणी आपल्याला रँक दिसून येतो. म्हणजे याही ठिकाणी आपल्याला 3,857 एवढ्या मुलांची वाढ झालेली दिसून येते. तर जसेही आपण या ठिकाणी डिक्रीजिंग ऑर्डर अनुसार जो पर्सेंटाईलच्या त्या ठिकाणी विद्यार्थी एकेका पर्सेंटाईल मध्ये वाढ झालेली दिसून येते. म्हणजे अगदीच ज्याही विद्यार्थ्यांना या ठिकाणी टियर 1 चे जे काही टॉपचे कॉलेजेस हवे, टियर 1 मध्ये ज्यावेळेस आपण टॉप कॉलेजचा विचार करू म्हणजे सीयूपी, व्हीजीटीआय, पीआयसीटी, एसपीआयटी, व्हीआयटी, आयसीटी कॉलेज असेल, वालचंद सांगली कॉलेज असेल, डीजे सांगवी कॉलेज असेल, या कॉलेजचा जर आपण विचार केला तर जर आपण पर्सेंटेज अनुसार विचार करत असाल तर या ठिकाणी या कॉलेजमध्ये 0.80 टू या ठिकाणी 1.50 पर्यंत हा पर्सेंटेज आपल्याला इन्क्रीज झालेला दिसून यावर्षी कॅप राऊंड 1 ला आपल्याला येणार आहे. तर आपण कॅप राऊंड 1 नंतर रिझल्ट किती इन्क्रीज झालाय हे पाहण्यापेक्षा ऑलरेडी मी तुम्हाला एक प्री अनालिसिस देतोय. या प्री अनालिसिसचा जरी आपण विचार करून चॉईस फिलिंग व्यवस्थित जर केला तर याचा आपल्याला 100% चांगला आउटपुट मिळू शकतं. जेही विद्यार्थी आपल्याकडे पेड काउन्सिलिंग साठी आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी उद्या आपण 7 वाजता एक लाईव्ह सेशन कंडक्ट करणार आहोत की त्या लाईव्ह सेशन मध्ये कशा पद्धतीने चॉईस फिलिंग करायची आहे, आपल्या मार्क अनुसार कॉलेजला प्राधान्य द्यावं की ब्रांचला प्राधान्य द्यावं, ऍज वेल ऍज जर आपले गुड मार्क्स असतील तर कशा पद्धतीने टॉप कॉलेजमध्ये चांगली ब्रांच मिळवता येईल याबद्दल सुद्धा आपण एक डिस्कशन करणार आहोत की जेणेकरून जेही आपली 28, 29 आणि 30 या तारखेमध्ये आपण चॉईस फिलिंग करणार आहोत यामध्ये आपल्याला मेक शुअर 100% चांगली चॉईस फिलिंग या ठिकाणी झाली पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट आपण या ठिकाणी जर आपण टियर 1 मधले थोडेसे या ठिकाणी मिडल टॉप किंवा लोअर रँकच्या कॉलेजचा विचार केला म्हणजे पीसीसी डीवाय पाटील अकुडी आहे, वालचंद आहे, कमिन्स आहे, एआयएसएसएम आहे, थाडोमल आहे, या ठिकाणी विवेकानंद मुंबई आहे, या कॉलेजचा जर विचार केला असता तर या ठिकाणी 0.5 टू या ठिकाणी 2.0 पर्यंत हा आपला पर्सेंटाईल मध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येणार आहे. तर हे खूप महत्वाचे आहेत. जर आपण रँक अनुसार या ठिकाणी विचार केला तर योग्य आहे, जर आपण पर्सेंटेज अनुसार या ठिकाणी विचार केला तर या ठिकाणी आपला मेरिट बऱ्यापैकी जास्त जाऊ शकतो. ठीक आहे. तर 1 बाय 1 तुम्हाला या गोष्टीचे मी डिफरन्सेस दिलेले आहेत आणि हे या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना या व्हिडिओ संदर्भात काही अडचणी असतील किंवा प्रश्न असतील तर आपण कमेंट बॉक्स मध्ये विचारा. ऍज सून ऍज पॉसिबल प्रत्येक क्वेश्चन